नुकतंच 31च्या सगळ्यांनी भरपूर पार्ट्या केल्या असतील. एवढंच नाही तर त्या दिवशी सर्वात जास्त विक्री झालेली गोष्ट म्हणजे मद्य आणि बर्फ. या दोन्ही गोष्टींना ऑनलाईन आणि दुकानांमध्ये प्रचंड मागणी होती. फक्त 31st नाही तर कोणत्याही पार्टीमध्ये किंवा सेलिब्रेशनमध्ये दारूही असतेच. अनेक जण सेलिब्रेशन म्हणून मद्याचं सेवन करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, दारू प्यायल्यानंतर ती नक्की किती वेळ शरीरात राहते आणि कोणत्या भागात जमा होते? 90% लोकांना माहीत नसेल. दारू प्यायल्यानंतर हळूहळू नशा चढू लागते, आवाज बदलतो, शरीरावरील नियंत्रण सुटतं आणि काही वेळाने दारूची नशा उतरते. तसं सर्व काही नॉर्मल होतं. पण दारू शरीरात किती वेळ राहते याचा विचार कदाचितच कोणी केला असेल. दारू प्यायल्यानंतर शरीरात ती किती वेळ राहते याचा प्रभाव किती काळ दिसून येतो हेच मुळात बऱ्याच जणांना माहीत नसतं. जसे इतर पदार्थ खाल्ल्यावर किंवा कोणतेही लिक्विड प्यायल्यानंतर ते पचायला एक ठराविक वेळ लागतो. मग ते पदार्थ साधा डाळ भात भाजीपोळी असो किंवा चिकन मटण मासे असा मांसाहार असो, यातील प्रत्येक पदार्थाची पचण्याची वेळ ठरलेली असते आणि त्याबद्दल तर आपल्याला कल्पना आहेच. दारू प्यायल्यावर मात्र बहुतेक जणांचा असा समज आहे की दारू लघवी घामावाटे निघून जाते आणि मग ते शरीरात राहत नाही. पण तसं नाही आहे. दारूला देखील पचायला वेळ लागतो. काही प्रमाणात ही दारू शरीरात गेल्यावर एका भागात साचून राहते आणि मग तिची पचन होण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा कोणी दारू पितं तेव्हा शरीरात गेल्यानंतर ती 30 सेकंदानंतर रक्तप्रवाहात मिसळते, संपूर्ण शरीरात पसरत जाते. पोटात गेल्यानंतर काही वेळाने घाम आणि श्वासोच्छ्वासामार्फत बाहेर किंवा लघवी वाटे ती बाहेर फेकली जाते. पण काही प्रमाणात ती दारू पोटातच राहते. पोटात राहिलेल्या दारूपैकी 90% दारू लिव्हर आणि आतड्यांमध्ये जमा होते. नंतर तिचं पचन सुरू होतं. रिपोर्टनुसार दारू प्यायल्यानंतर ती 72 तासांपर्यंत शरीरात राहते. पण दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण, गुणवत्ता, पिण्याची पद्धत इत्यादींवर अवलंबून असतं.